हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी नवीन चॅनल स्टार्ट केलं आहे आणि 100 डेज 100 व्लॉग्सचं चॅलेंज घेतलं आहे. सो इथून पुढचे 100 डेज मी रेग्युलरली व्लॉग टाकणार आहे. जर तुम्ही डेली व्लॉग्समध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. हा जो व्लॉग आहे तो दुपारी 3 वाजता मी स्टार्ट केला आहे आणि हे जे पार्सल्स दिसत आहेत ते कालच रात्री आलेले आहेत संध्याकाळी म्हणजे. पण मी विचार केला की जेव्हा नेक्स्ट व्लॉग स्टार्ट करेन त्यावेळी तुमच्यासोबतच शेअर करेन आणि त्याच वेळेला ओपन करेन. तर तेच इथं ओपन करते. खालचा जो मोठा बॉक्स आहे त्यामध्ये वॉशिंग मशीनची ट्रॉली आहे आणि मी डिशवॉशरची पण ट्रॉली मागवली होती. तर मला ते समजत नाही की डिशवॉशरची ट्रॉली एवढी छोटी कशी काय आली. सो मी तेच बघण्याचा प्रयत्न करते की एक्झॅक्टली हे यामध्ये आहे काय. आणि इथे माझा स्पायडरमॅन आलेला आहे. युद्धवीरला स्पायडरमॅन खूप आवडतो तर तो आलेला आहे आणि त्याला पण बघायची उत्सुकता आहे की एक्झॅक्टली काय आहे. तर हे मी मागवलेलं नाही आहे, हे अभिषेकनी मागवलं आहे. आणि हे जे ते स्टिक करायचे मिरर असतात ना, जे कुठेही आपण स्टिक करू शकतो, लाकडावर किंवा नॉर्मल भिंतीवर किंवा टाईल्सवर सगळ्यावर ते स्टिक होतात तसंवालं मिरर आहे. आणि हे बाथरूममध्ये माझ्या मिरर नव्हता तर बाथरूममध्ये हवं होतं म्हणून मग तो मिरर जो आहे तो अभिषेकनी मागवलाय. अजूनपर्यंत पण मला समजलेलं नव्हतं की हे काय आहे. आणि युद्धवीरला मी सांगत होते की नको हा ड्रेस घालू, पण त्याला ना कंटिन्युअसली हा ड्रेस घालायचा असतो. आज घातला की उद्या, उद्या घातला की परवा, म्हणून मी लपवून ठेवते. मग तो आता त्याला कुठेतरी तो सापडला म्हणजे आतमध्ये कोपऱ्यात ठेवलेला वगैरे. तर तो मला बोलतोय मम्मा आहे ना ड्रेस, तू मला सांगितलं ना की हरवलाय म्हणून आहे ना. आणि या ड्रेसला मस्त लाईट पण लागायची, पण ती आता वॉशिंग मशीनमध्ये घालून घालून ते खराब झालंय. आणि ना आता गरम व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे दुपारी आत्तापर्यंत दुपारी गरम नाही व्हायचं. आज फर्स्ट टाइम दुपारी मला खूप दिवसानंतर म्हणजे जशी थंडी सुरू झाली आहे त्यानंतर आत्ता गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे एडिट करून पटकन मी ते काढून घेतलं कारण खूप वेळ मी ते कटच करत होते. मला प्रश्न पडलाय की मी इतका वेळ काय ते कट करत होते. म्हणजे काल माझ्या लक्षात आलं नाही, पण मला आत्ता लक्षात आलं बघताना की मी किती वेळ कट करत होते, इतका वेळ मला कशासाठी लागला. तर हे जे आहेत ते 2 मिरर आहेत. मला काल नव्हतं माहिती कशासाठी. मग मी अभिषेकला विचारलं, त्यानंतर त्यानं सांगितलं की बाथरूममध्ये वगैरे. म्हणून मी तुमच्यासोबत इकडे आता शेअर केलं आत्ता की ते बाथरूमसाठी आणलेले मिरर आहेत. आणि तो जो मिरर आहे ना तो बाथरूममध्ये अशा ठिकाणी लावला आहे की मी तुम्हाला दाखवेन. या ब्लॉगमध्ये तर मी नाही दाखवला आहे, मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवून की कुठल्या ठिकाणी तो लावला आणि त्याचा काय म्हणून उपयोग झाला पाहिजे. आणि ही तर वॉशिंग मशीनची ट्रॉली आहे. मी तुम्हाला बोलले होते की मला डिशवॉशरची पण ट्रॉली घ्यायची आहे, ती मागवलेली पण आहे, पण ती कशी काय आली नाही काय माहिती. कारण मी या दोन्ही ट्रॉलीज एकत्र मागवल्या होत्या. वॉशिंग मशीन पण माझं खालीच होतं, तर ती कधी येते बघूया. पण हे ना मला थोडंसं छोटं वाटतंय, तर ते बसेल की नाही थोडी शंका आहे. पण मी अगदी म्हणजे वेट वगैरे टाकून व्यवस्थित मगच मागवलेली होती. मे बी बसायला पाहिजे. सो मी झाली रेडी आणि परत एकदा मी आज साडी नेसली आहे. ही खणाची जी साडी असते ती नेसली आहे मी. संध्याकाळचे 4:45 वाजतात. आता अकिराला सोडून मी आणि युद्धवीर जाणार आहे केंद्रामध्ये. आणि जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं की मी प्रत्येक गुरुवारी जातेच म्हणजे शक्यतो जाते. आणि पण असं साडी वगैरे नेसून जायची नाही, पण लास्ट ब्लॉगमध्ये साडी नेसली, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला तो ब्लॉग. सो विचार केला की चला आज पण साडी नेसूया. फक्त आज दिवसभर नाही नेसली कारण संध्याकाळी जाते, त्या दिवशी मी दुपारी गेले होते तर म्हणून दिवसभर नाही नेसली. आत्ता नेसली. आता रात्रीपर्यंत म्हणजे झोपतानाच मी चेंज करेन. सो इथून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला साडीमध्ये बघाल. आणि ही जी पूर्ण साडी आहे ही माहिती असेल कारण ही मध्ये खूप व्हायरल झाली होती, सगळ्यांच्याकडे आहे. मला यातला ॲक्च्युली ब्लॅक कलर हवा होता, बट हा मिळाला म्हणजे मला माझ्या मावशींनी दिलेली ही साडी. सो मी तिला सांगितलं होतं, मला आठवत नाही साडी मावशींनी नाही, माझ्या मावशींनी माझ्यासाठी ब्लॅक कलर घेऊन ठेवली होती जी की मी आणायची विसरले, मी घेऊनच आले नाही ती. आणि ही मला वाटतंय, मला आठवत नाही ही साडी, पण मी नाही घेतली आहे हे नक्की. तर मावशीनं ब्लॅक कलरची साडी साईडला ठेवली होती पण ती मी आणायची विसरूनच गेले. त्यानंतर अकिराला सोडलं ट्युशनमध्ये आणि मी आणि युद्धवीर केंद्रामध्ये गेलो. जेव्हा मी आणि अकिरा जातो तेव्हा आम्ही मस्त तिथं बसतो वगैरे खूप वेळ, पण युद्धवीर रेडीच नव्हता.
मी नमस्कार करून आणि शूट करून अशी पाठीमागे फिरते तर हा पूर्ण बाहेरपर्यंत पळून पण गेला होता, बसायला रेडीच नाही झाला तिथे. त्यानंतर मग मी घरी आले आणि हे जे झाड आहे ना ते मला सारखं सारखं बघावं वाटतं, म्हणून मी तुमच्यासोबत पण सारखं सारखं शेअर करते. आणि संध्याकाळची वेळ मस्त एकदम. आता बाकीचं तर असं फारसं मला काही काम नाही आहे, तर विचार केला की चला मस्त चहा करते आणि बसूया. म्हणजे युद्धवीर आणि मी बसतो जरा बाल्कनीमध्ये. आणि त्यांना ना कृष्णाचं बुक्स आहे, कृष्णाच्या गोष्टींचं, तर ते घेऊन आलं. युद्धवीर आणि अकिरा दोघांना पण कृष्णाच्या गोष्टी खूप आवडतात. मला वाटतं सगळ्याच लहान मुलांना आवडतात. तर ते मी त्याला सांगते. हे जे बुक आहे त्याच्यामध्ये म्हणजे मोठ्यांसाठीच आहे ते. इस्कॉन टेम्पलमध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळी ते आम्ही तिथून घेऊन आलो आहे. पण त्याच्यामध्ये खूप सारे ना चित्र आहेत, तर त्यांना दोघांना ती चित्र बघून गोष्ट ऐकायला आवडते. आणि मी एकच म्हणजे तेवढेच चित्र आहेत, जास्त नाही आहे, एक 10-15 पेज. तर तेच सारखं 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 त्यांना ऐकायचं असतं आणि विथ ॲक्शन. जशी मी ॲक्शन करून दाखवते आत्ता तसं ऐकायचं असतं त्यांना. वेगळं काही असं वाचून वगैरे दाखवलेलं नाही आवडत. तेच 15 पेज जे आहेत तेच रिपीटेडली, ते पण मी ॲक्शन करून त्यांना दाखवायचं असतं. अभिषेक मला नेहमी ओरडतो की मी खूप वाकून बसते, आणि आता ॲक्च्युअलमध्ये मला वाटतं की मी खरंच खूप वाकून बसते. म्हणजे आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला दिसत नाही ना की आपण वाकून बसलोय की कसे बसलोय, समोरच्याला ते दिसत असतं. पण आता मी रेकॉर्ड करते आणि बघते तर मी खरंच वाकून बसते. आणि आता मग मी ठरवते की बाबा नाही, मी एकदम ताट वगैरे बसेन, कारण खरंच मी एक म्हातारी होईपर्यंत पूर्ण असं धनुष्यबाणच होऊन जाईल माझा, मी जर अशी आत्तापासूनच बसायला लागले तर. आणि गोष्ट सांगून झाल्यानंतर आता युद्धवीरचा टर्न आहे. युद्धवीर मला सांगतोय की जी मी गोष्ट त्याला सांगितली तीच तो मला परत एकदा सांगतोय. आता इथं थोडंसं माझं ना हाच पोर्शन जास्त खराब होतो, तो मला सारखा सारखा पुसावा लागतो, कारण नवाब जातो बाहेर आणि त्यामुळे तो चिखलाचे पाय सगळे आत, मातीचे पाय आतमध्ये घेऊन येतो. आता या मॉपबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, तुम्ही मला विचारत होता रिव्ह्यू वगैरे, तर तो मॉप तसा खूप चांगला आहे. पण तुम्हाला तेव्हाच यूज करू शकता तुम्ही जेव्हा तुमच्याकडे मेड आहे किंवा दुसरा कुठला मॉप आहे साफ करण्यासाठी. छोट्या मोठ्या गोष्टी यांनी क्लीन होतात, खूप काही असं क्लीन होत नाही. म्हणजे कसं होतं माहिती आहे, जेव्हा मी आता पुसतीये आणि ते पुढे ढकलतीये तर थोडी जरी धूळ असेल, थोडा जरी कचरा असेल तर तो पुढे असा जातो आणि पुढे राहतो. आता तो राऊंड शेपवाला मॉप जो असतो कसा, तो कचरा पण कलेक्ट करतो त्याच्यासोबत. पण यात तसं होत नाही. जी त्याची पट्टी आहे ती, त्या पट्टीच्या याच्यामध्ये तो कचरा पुढे पुढे जातो, तो कचरा हा मॉप कलेक्ट नाही करत. सो जर तुम्ही हा जो मॉप आहे तो फक्त त्याच गोष्टीसाठी वापरणार असाल की थोडंफार, तर ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवते. इथं मातीचं हे दिसतं ना लाईन, अशा लाईन दिसतात मातीच्या पुढे पुढे, जसं आपण जाईल तसं ते पुढे पुढे ती लाईन जाते आणि शेवटी तशीच राहते. नंतर मग ते सुकल्यानंतर आपल्याला ते भरावं लागतं. त्यानंतर इथे आता मी तुम्हाला दाखवते केस आहे, तर हा केस कसा पुढे पुढे जातोय बघा. तो केस ना त्यामध्ये येणार नाही किंवा दुसरीकडे कुठे जाणार नाही, तो पुढे पुढे जात राहील. तर हा त्याचा एक प्रॉब्लेम आहे. तर असं आहे. सो असं आहे त्या मॉपचं. जर तुम्हाला तुमच्याकडे मेड असेल तर ते चांगलं आहे. म्हणजे मेड येऊन गेल्यानंतर थोडंफार झाड पुसायचं असेल वगैरे तर. पण तुम्हाला त्यांनीच करायचं असेल तर मग मात्र विचार करा, कारण जे मी दाखवलं ते होतं त्यांनी. असं आहे. तर आता वाजतात 6:15 आणि आता मला आणि युद्धवीरला जायचं आहे अकिराला आणायला. युद्धवीरला मी बाथरूममध्ये हातपाय धुवायला पाठवले. आता तो पाण्यात खेळतो, तुम्हाला कदाचित आवाज पण येत असेल. तर मला आणि त्याला जायचं आहे अकिराला आणायला. तिला आम्ही घेऊन येतो. त्यानंतर जेव्हा ती ट्युशनवरून येते त्याच वेळेला सोबतच हे दोघं खाली खेळतात अर्धा तास, आणि मग त्यांना खेळवूनच मी वर आणते आणि मग जाऊन येते आणि मग तुमच्याशी बोलते. अकिराला घेऊन आले आणि नवाबला फिरवायला न्यायचं आहे, पण त्याआधी देवाला दिवा लावून घेते. आणि ना मला साडीमध्ये खरंच खूप थकायला होतं. लास्ट थर्सडेला पण असंच झालं होतं, आज पण असंच झालं. मला साडी नेसली आणि थोडा वेळसाठी जरी नेसली तरी असं एकदम वीकनेसच येतो. म्हणजे मी एकदम वीक होऊन जाते. काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम झाला आहे हे मला नाही समजत आहे, पण मी खूप वीक होऊन जाते. अकिराचं होमवर्क इथे घेते आहे आणि सोबतच उद्याची तयारी करते आहे. म्हणजे उद्या त्यांना मला टिफिनला काय द्यायचं आहे त्याचं चॉपिंग वगैरे करून ठेवलं तरीसुद्धा भरपूर काम हलकं होतं. म्हणजे सकाळी फटाफट होऊन जातात गोष्टी. तर तेच इथं करते आहे. आणि युद्धवीरच्या पाठीमागे खूप लागावं लागतं. म्हणजे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर.
आणि एखाद्या दिवशी त्याला स्वतःहून मूड येतो, तसा आज येणार आहे त्याला मूड की त्याला स्वतःहूनच काहीतरी करायचं आहे. कारण त्यानंतर बराच वेळ तो बसला होता, डब्ल्यू लिहायची त्याची इच्छा होती आणि डब्ल्यू कंटिन्युअस तो लिहित बसला होता त्यावेळेला. तर अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी मे बी तुम्ही पण करत असाल. म्हणजे युद्धवीरचा अभ्यास ही वेगळी गोष्ट आहे आणि आता मी जे बोलते ते वेगळी गोष्ट आहे. मला सवय ॲक्च्युली जम्प करायची पटकन. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही पण करत असाल की एक दिवस आधी तयारी करून ठेवणं वगैरे. आणि जर तुम्ही खूप फास्ट असाल तर मग काय तुम्हाला गरजच नाही आहे सगळ्याची, तुम्ही इझिली करू शकता हे सगळं. पण मला थोडंसं आदल्या दिवशी तयारी करून ठेवावी लागते. तशी मी पण फास्ट आहे, स्टील मला थोडीशी तयारी करून ठेवली की बरं पडतं. म्हणजे व्लॉगिंगसाठी वगैरे पण एक्स्ट्रा टाईम मला मिळतो. मी रोज सकाळी उठल्यानंतर ना मी गोष्टी ठरवते की मला एवढ्या एवढ्या गोष्टी आज दिवसभरात करायच्यात. एक्स्ट्रा एक्सपेक्टेशन्स माझ्या बिलकुल नसतात, रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतात. म्हणजे जे काही पूर्ण होऊ शकतं तेवढंच ठरवते. पण त्यातनं पण काही नाही झालं तर मी त्रास करून घेत नाही. बऱ्याच जणींचं काय होतं किंवा माझ्या मैत्रिणींचं पण मी ऐकते ना, त्यांच्या अवास्तव अपेक्षा असतात स्वतःकडून की आज मी हे करेन, मी 10 किलो काय बोलतात त्याला गहू आहेत ते चाळून ठेवेन, मी हे करेन, मी ते करेन, जे की पूर्ण होणं इम्पॉसिबल असतं. आणि ते पूर्ण नाही झालं की तुम्हाला मग त्रास होतो. ही म्हणजे बायकांचा स्वभाव आहे की आपल्याला पूर्ण करायची इच्छा असते, आपण ठरवतो आणि ती गोष्ट पूर्ण नाही झाली की मग प्रचंड चिडचिड होते, मुलांवर होते, नवऱ्यावर होते आणि सगळ्यांवरच होते. आणि सेम टाईम नवऱ्याचं जर काही टेन्शनमध्ये तो असेल तर मग भांडण होतं. त्यामुळं मला तुम्हाला या ब्लॉगमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला आवडेल. आपण कालच हॅप्पी राहण्यासाठी काय करायचं हे मी ब्लॉग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता. तर त्यातच एक ॲड म्हणून मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगते की जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल ना, रिअलिस्टिक अपेक्षा ठेवा स्वतःकडून. खूप काही अवास्तव अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एक व्यक्ती आहात आणि एक व्यक्ती जेवढं करू शकते तेवढंच आपल्याला करायचं आहे. आय नो थोडंसं जास्त करावं लागतं. आता मला सुद्धा जास्त माझ्या कॅपॅसिटीपेक्षा मला जास्त करावं लागतं, नो डाऊट. पण तिथे ऑप्शन नाही आहे म्हणून मी करते. पण जिथे ऑप्शन आहे की आज मला कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या आणि मला ते शूट पण करायचं होतं, म्हणजे मी ठरवलं होतं माझं शूटिंगची जी लिस्ट असते की मला हे शूट करायचं आहे, ते शूट करायचं आहे, त्यामध्ये ते पण होतं. पण मी ते स्किप केलं कारण मला थकवा आला, मी नाही करू शकत आहे त्यानंतर ही गोष्ट. सो स्वतःकडून अशा अपेक्षा ठेवा ज्या पूर्ण होतील. आणि तरी पण ठेवल्या तुम्ही एक्स्ट्राच्या अपेक्षा ठेवल्या आणि ते पूर्ण नाही झालं तर ते तिथल्या तिथं कट डाऊन करता आलं पाहिजे तुम्हाला, तिथल्या तिथं सोडून देता आलं पाहिजे. ते पूर्ण झालं नाही म्हणून स्वतःच्या मानसिकतेवर जर तुम्ही परिणाम करून घेत असाल तर तुम्ही कधीही आनंदी राहणार नाही. आणि हे सगळं मी याच्यासाठी सांगते आहे कारण मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक व्लॉगमधून काही ना काही एक तरी चांगला मुद्दा तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. जे माझे चांगले विचार आहेत, जे मला वाटतं की हे याचा दुसऱ्याला उपयोग होऊ शकतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. सो मी एखादं असं लॉजिकल किंवा तत्त्वज्ञान म्हणा हे तुम्हाला मी सांगत जाईन. तुम्हाला आवडत असेलच कारण कालच्या व्हिडिओमध्ये ज्या काही कमेंट्स होत्या त्यावरून मला लक्षात आलं आहे. सो याचा माझ्यासोबत तुम्हाला पण उपयोग व्हावा असं मला वाटतं. आता सगळं आवरून झालं आणि आता बेड टाईम स्टोरी. ही गोष्ट मी स्किप नाही करू शकत कारण माझी मुलं टोटली माझ्यावर अवलंबून आहेत. असं नाही की मी रोज त्यांना सांगते, बट आज युद्धवीरनं सांगितलं ना किराला की मम्मानं मला कृष्णाची स्टोरी सांगितली. सो इथे मी श्यामची आई जे बुक आहे ते त्यांना वाचून दाखवते, ज्यामध्ये त्यांना फार काही इंटरेस्ट नव्हता. पण ठीक आहे, 1-2 पानं त्यांना वाचून दाखवली आणि खुश झाले ते की ठीक आहे मम्मानं काहीतरी आमच्यासाठी केलं. ह्या मी एक्स्ट्रा अपेक्षा ठेवू शकते आणि त्या मी पूर्ण करतेच, कितीही त्रास झाला असेल, कितीही थकली असेल तरी. सो असं आहे कारण अकिरा वीरू किंवा नवाब टोटली माझ्यावर अवलंबून आहेत. आणि जे लोक टोटली आपल्यावर अवलंबून असतात ना त्यांना कधी म्हणजे नाराज नाही करायचं. हा एक माझा फंडा आहे. तुम्ही पण हा फंडा यूज करा तुमच्या लाईफमध्ये, खूप समाधान मिळतं. सो हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडला असेल तर लाईक जरूर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी पुन्हा भेटते पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.